नमस्कार, मी प्रदीप खडके. रंगजीवनाच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र हो, आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? आपण जन्म घेतल्यापासून ते आपल्या मरणापर्यंतचा कालावधी म्हणजेच आयुष्य. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला चालायला, बोलायला, रांगायला, खायला, प्यायला, जगायला ज्यांनी शिकवलं ते म्हणजे आपले आई वडील. आणि नेमकं होतं काय, जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात. आपण वयानं मोठं होतो, जबाबदाऱ्याही आपल्या वाढतात. पण त्याच वेळी आपण वयानं वाढत असताना आपल्या आईवडिलांचं वय कमी कमी होत चाललंय. आपल्या आईवडिलांच्या आयुष्याची संध्याकाळ येत चालली. ज्यांनी आपल्या आयुष्याचा उदय केला, सूर्योदय केला, त्यांच्या आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आलेली असते. बस हीच जाणीव आपल्या सगळ्यांना होणं फार गरजेचं आहे. कारण ज्यांनी आपल्याला आपल्या तळहाताच्या फोडासारखं जपलं, असंख्य आपल्या चुका ज्यांनी आपल्या माफ केल्या आणि आपल्याला आयुष्यात लढायला शिकवलं, समाधानानं पुढे जायला शिकवलं, स्वाभिमानानं लढायला शिकवलं, त्या आई वडिलांची संध्याकाळ, आयुष्याची संध्याकाळ एकदम सुंदर झाली पाहिजे. हेच आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की झाल्या असतील आपल्याकडनं काही चुका, त्या आई वडिलांनी आपल्या माफ केल्या. होत असतील आपल्या आई वडिलांकडनं म्हातारपणामध्ये काही चुका, त्या पण आपल्या माफ केल्या पाहिजेत. आणि जसं त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला जपलं, तसंच आपलं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांच्याही शेवटच्या क्षणांना, शेवटच्या आयुष्याच्या संध्याकाळाला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. चला, सगळे मिळून आपल्या आई वडिलांचे आयुष्य किती चांगलं होईल आणि कसं वाढेल याचाही प्रयत्न करू. पण त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांचा स्वाभिमान, अभिमान म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहूयात. हे तर आहेत आपल्या आयुष्याचे खरे रंग.